नमस्कार. लाडकी बहीण योजनेविषयीची आत्ताची सर्वात मोठी अपडेट आलेली आहे. लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या महिलांना अजूनपर्यंत पैसे भेटले नाहीत किंवा ज्या महिलांना पहिला, दुसरा हप्ता 2 हप्ते भेटले आहेत, अशा सर्व महिलांसाठी अतिशय आनंदाची बातमी जी आहे ती आत्ताच आलेली आहे. लाडकी बहीण योजनेसाठी ज्या महिलांनी अर्ज केले होते, अशा सर्व महिलांना पैशांचा पाऊस सध्या तर पडतच आहे. कोणाला 2 हप्ते पडले, कोणाला 3 पडले, कोणाला 4 पडले, कोणाला सर्वच हप्ते जे आहेत ते ₹7,500 दिवाळी बोनससहित पैसे जे आहेत ते पडलेले आहेत. आणि याच अंतर्गत आता नवीन 3 महत्त्वपूर्ण बोनस जे आहेत ते भेटणार आहेत. हो मित्रांनो, दिवाळीचा तर फक्त पहिला बोनस होता. अजून 2 बोनस, मोठे बोनस जे आहेत ते बाकी असणार आहेत. आता ते बोनस कोणते असणार आहेत आणि ते कोणत्या महिलांना मिळणार त्याच्याविषयी आपण पुढे माहिती जाणून घेऊया. परंतु त्याच्या अगोदर जर तुम्ही चॅनलवर नवीन आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करा, कारण की अशाच प्रकारचे लेटेस्ट आणि सर्वात अगोदर यूट्यूबवर आपण माहिती जी आहे ती तुमच्यासाठी घेऊन येत असतो. चला तर आपल्या मेन मुद्द्याकडे वळूया. सर्वात प्रथम म्हणजे दिवाळीचा बोनस तर महिलांना भेटलेलाच आहे आणि आता महिला ज्या आहेत त्या वाट पाहत आहेत दुसऱ्या आणि तिसऱ्या जबरदस्त बोनसची. दुसरा बोनस जो आहे तो असणार आहे गॅस सिलेंडर. तुम्हाला भरपूर तुम्ही यूट्यूबवर ऐकले असेल की गॅस सिलेंडर भेटणार आहे, परंतु कसे भेटणार त्याच्याविषयीचा GR जो आहे तो आजच प्रसिद्ध झालेला आहे. आणि त्या GR अंतर्गत लाडकी बहीण योजनेसाठी ज्या महिलांनी अर्ज केले होते अशा सर्व महिलांना 3 गॅस सबसिडीच्या स्वरूपात 3 गॅस सिलेंडर भेटणार आहेत. पहिल्यांदा सबसिडी किती यायची? ₹200, ₹300, हायेस्ट ₹400 सबसिडी होती. परंतु आता त्याच्या अगोदर डायरेक्ट ₹850 जबरदस्त सबसिडी जी आहे ती महिलांना मिळणार आहे. आणि जर लाडकी बहीण योजनेसाठी जरी अर्ज केला नसेल तरी देखील अशा ₹500 जी सबसिडी आहे ती काही महिलांना मिळणार आहे. आता लक्ष जाणून घ्या, कोणत्या महिलांना ₹830 सबसिडी किंवा ₹850 सबसिडी जी आहे ती भेटणार आहे. ही दुसरी बोनस आहे मित्रांनो. तिसरा बोनस तर आणखी सांगायचा आहे. व्हिडिओच्या शेवटपर्यंत आपण तो बोनस सांगणार आहोत. अतिशय मोठा बोनस असणार आहे आणि आतापर्यंत सर्वात जबरदस्त तिसरा बोनस असणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही तुम्हाला. दुसरा बोनस म्हणजे ही सबसिडीचा जसं मला सांगितलेलं आहे. आता त्यासाठी पात्रता काय असणार आहे? तर फक्त पात्रता असणार आहे तुमच्या नावावर कुठल्याही प्रकारचा उज्ज्वला गॅस जर असेल तर तुम्ही डायरेक्ट त्या 3 सबसिडीसाठी अर्ज करू शकता. तो अर्ज कशाप्रकारे करायचा, काय करायचा त्याच्याविषयी देखील माहिती चॅनलवर तर येणारच आहे आपल्या. आणि पात्रता आजच GR आलेला आहे. त्यामुळे तुम्ही फक्त काय करायचे आहे, सर्व डॉक्युमेंट जे आहे ते रेडी ठेवायचे आहे. तुमचं गॅसचं पुस्तक असेल किंवा गॅसची लिंक असलेला नंबर असेल, सर्व अप टू डेट ठेवा आणि चालू ठेवा, जेणेकरून गॅसची सबसिडी जी आहे तुम्हाला डायरेक्ट DBTद्वारे ₹850 जे आहे ते डायरेक्ट ट्रान्सफर होणार आहेत. आणि याच्यापेक्षाही तिसरा बोनस म्हणजे आता लगेच आपण जाणून घेऊया. तिसरा बोनस असणार आहे तो म्हणजे दिवाळीच्या डायरेक्ट इलेक्शन झाल्याच्या नंतरचे हप्ते जे आहेत ते अतिशय मोठाले हप्ते येणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी अतिशय मोठी घोषणा जी आहे ती परवा दिवशी त्यांच्या ट्विटर अकाउंटवर केली होती की जर तुम्ही आम्हाला साथ दिली तर आम्ही तुम्हाला 2,000, 1,500, 2,000, 2,500 आणि 3,000 प्रति महिन्याला पैसे जे आहेत ते देणार आहोतच. आणि ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर इलेक्शन झाल्याच्या नंतर या 3 महिन्यांचा हप्ता जर पडला नाही तोपर्यंत तर इलेक्शन झाल्याच पैशाचा पाऊस जो आहे तो संपूर्ण महिलांच्या खात्यावर चालू होणार आहे. त्यामुळे तुम्ही सर्वात महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे 3 गोष्टी करायच्या आहेत. या तिन्हीपैकी पहिली गोष्ट सांगतो तुम्हाला, आधार सीडिंग जे आहे ते तुम्हाला लगेच करून घ्यायचे आहे. कारण की आधार सीडिंगमुळे भरपूर महिला वंचित राहिलेल्या आहेत. सोलापूरमध्ये तर जवळपास 1.5 लाख महिलांचे आधार सीडिंगच नव्हते. त्यामुळे तुम्ही आधार सीडिंग करणे अतिशय गरजेचे आहे. आधार सीडिंग करण्यासाठी जर तुम्ही बँकेत जात असाल, बँकेत गेल्याच्या नंतर त्यांच्याकडून फॉर्म घेऊन नुसतं फॉर्म भरून ते जमा करून येऊ नका, तर तिथे उभा राहून लाईनीत लागून तुम्ही आधार सीडिंग जे आहे ते करून घ्या. कारण की जर आधार सीडिंग तुम्ही टायमाला केले असते किंवा जर आता देखील आधार सीडिंग करून ठेवले तर पैसे पडण्यास कुठल्याच प्रकारची अडचण आतापर्यंत आलेली नाही. आणि जर तुम्ही म्हणत असाल आमचा फॉर्म सर्व ओके आहे, आधार सीडिंग आहे, तर एकदा ऑनलाईन जाऊन चेक करा आपले आधार किती बँकेला लिंक आहे. हो मित्रांनो, किती बँक अशा आहेत की त्या बँकेला आपले आधार लिंक आहे. आणि पैसे भरपूर महिला विचारतात सर पैसे पडले नाहीत. एक गोष्ट लक्षात घ्या, पैसे तुम्हाला जर पडले असतील किंवा नसतील तर तुम्ही बँकेत जाऊन चेक करा. जेवढ्या बँकेत खाते आहेत 3 असू देत, 4 असू देत, कोटक महिंद्रा असेल, SBI असेल किंवा HDFC बँक असेल, कोणतीही बँक असू द्यात, तुम्हाला फक्त जाऊन काय करायचे आहे तर फक्त तुम्हाला चेक करायचे आहे पैसे पडलेत की नाही. आणि पैसे पडले तर अंगठ्यावर देखील चेक करता येते. शेजारी तुमचा SBI पे पॉईंट असेल
किंवा कुठलाही सेतू असेल तिथे पैशाची देवाणघेवाण चालू असते, अशा ठिकाणी जाऊन तुमचा आधार कार्ड नंबर त्यांना दाखवा आणि त्यांना विचारा आमचे पैसे पडलेत की नाही, आम्हाला चेक करायचे आहे. आणि यासाठी आम्ही 10 ते 20 रुपये देखील तुम्ही देऊन टाका त्यांना. ते लवकर चेक करतात आणि 3-4 बँक असेल तर 10-20 रुपये काही छोटी रक्कम आहे मित्रांनो, ती देऊन टाका आणि लगेच पैसे अंगठ्यावर पैसे चेक करून भेटतात. तुमचा अंगठा जो आहे ते तिथे लावायचा त्यांच्या मशीनला आणि लगेचच तुमचे स्टेटस जे आहे ते लगेच चेक होते आणि त्या स्टेटसनुसार तुम्ही लगेच पाहू शकता पैसे पडले की नाही. आणि पडले असेल तर त्वरितच काढून घ्या, कारण की परत हे पैसे परत काय होईल पुढे काय सांगता येत नाही कोणालाच. पैसे जर पडले तर लवकरात लवकर पैसे जे आहेत ते तुम्ही विड्रॉ करून घ्या. आणि अशाच प्रकारच्या नवनवीन लेटेस्ट आणि सर्वात इंटरेस्टिंग अपडेटसाठी सबस्क्राईब टू जॉब अपडेट मराठी. थँक्यू फॉर